या वर्षीचा युपीएससी रिझल्ट पाहिलाय का तुम्ही? हो, युपीएससी रिझल्ट. या वर्षीच्या युपीएससी रिझल्ट मध्ये ऑल इंडिया रँक 1 आणि ऑल इंडिया रँक 2 या दोघींचा सुद्धा ऑप्शनल पॉलिटिकल सायन्स आहे. असं का? तर बेसिकली लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही युपीएससी किंवा एमपीएससी नवीन पॅटर्नचं प्रिपरेशन करता तेव्हा जनरल स्टडीज, एस्से, इंटरव्ह्यू या सगळ्यांना जवळपास समसमान मार्क्स असतात. खरा फरक पडतो ऑप्शनल मध्ये. मग ऑप्शनल कोणता असावा? तर जो ऑप्शनल सगळ्यात जास्त स्कोरिंग आहे, जो ऑप्शनल टॉपर्सची चॉईस आहे. पण मोठा प्रश्न हा पडतो की पॉलिटिकल सायन्स टॉपर्सची चॉईस का आहे? असं नेमकं कारण काय आहे? तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, स्टेबल मटेरियल अवेलेबल असणं, खूप चांगला कंटेंट अवेलेबल असणं, जनरल स्टडीज सोबत असणारा सगळ्यात जास्त ओव्हरलॅप. हो, लक्षात घ्या, पॉलिटिकल सायन्सचा जीएस सोबत जेवढा ओव्हरलॅप आहे एवढा ओव्हरलॅप कोणत्याही ऑप्शनचा आपल्या सगळ्या जनरल स्टडीज सोबत बिलकुल नाहीये. पुढची सगळ्यात महत्वाची गोष्ट, आन्सर रायटिंग अवेलेबल आहे का? व्हॅल्यू एडिशन अवेलेबल आहे का? करंट इव्हेंट सोबत खूप चांगल्या पद्धतीने लिंक करता येतं का? तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला पॉलिटिकल सायन्स प्रोव्हाइड करतं. आणि हो, मी स्वतः महेश शिंदे पॉलिटिकल सायन्स शिकवतो. आपली मराठी माध्यमाची पॉलिटिकल सायन्सची ऑनलाईनची आणि ऑफलाईनची बॅच घेऊन येत आहे. येणाऱ्या 7 जुलैला तुम्हा सर्वांचं ज्ञानदीप पॉलिटिकल सायन्स मध्ये मनापासून स्वागत आहे. धन्यवाद.